गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 47 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर कालच तुम्हाला आठवत असेल, काल आपण नॅशनल इन्कमच्या मेथड्स बघत होतो. नॅशनल इन्कमच्या मेथड्स मीन्स मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, की नॅशनल इन्कमचं कॅल्क्युलेशन कसं काढलं जातं आणि ते काढण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स वापरल्या जातात ते आपण बघत होतो. देर आर टोटल 3 मेथड्स, टोटल 3 मेथड्स आहेत. त्यातल्या पहिल्या 2 मेथड ज्या आहेत, आउटपुट मेथड आणि इन्कम मेथड, त्या आपल्या झालेल्या आहेत, बरोबर ना. मग आता जी शेवटची मेथड आहे, थर्ड मेथड, एक्सपेंडिचर मेथड, ती आज आपण बघू. तर तुम्ही स्लाईडवर बघू शकता, वर हेडिंग टाकलेलं आहे एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथडनी इन्कम कसं काय करणार, तर साहजिक आहे. जसं इन्कम मेथडमध्ये आपण काल बघितलं की एखाद्या ऑल सिटिझन्स इन अवर कंट्री, बरोबर ना, की आपल्या देशात जेवढी माणसं राहतात त्या सगळ्यांचं इन्कम जर ॲडिंग अप टुगेदर, सगळ्यांची जर एकत्र टोटल केली तर आपल्याला आपलं नॅशनल इन्कम, देशाचं नॅशनल इन्कम मिळू शकतं. मग त्याचप्रमाणे जर तुम्ही एक्सपेंडिचर्सची टोटल केली तरीसुद्धा आपल्याला नॅशनल इन्कम मिळू शकतं. आता कारण कसं आहे, कारण कुणाचं तरी इन्कम म्हणजे कुणाचे तरी एक्सपेंडिचर असतात. थोडक्यात सांगायचं झालं, तुम्हाला समजा आपल्या क्लासमधलं समजा एक्झाम्पल घ्यायचं झालं, की समजा तुम्हाला मी सांगितलं की आपल्या क्लासमध्ये विशाल सर आहेत, सचिन सर आहेत, मी आहे, बरोबर आहे. असे भरपूर सर आहेत. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सरांना जाऊन जर त्यांचं इन्कम लिहून काढा तर त्यात तुमचा भरपूर वेळ जाईल. प्रत्येक सरांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना जाऊन विचारावं लागेल. पण त्यापेक्षा जर तुम्ही आयडिया केली की बाबा ह्या सगळ्यांना जाऊन विचारण्यापेक्षा आपले जे कोण ओनर असतील, म्हणजे बाबा आपले जे कोण ओनर ढमाले सर आहेत, त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारलं की सर तुमचा एक्सपेंडिचर किती, तर साहजिक आहे की जे आपले ओनर आहेत, मालक आहेत, त्यांचे जे एक्सपेंडिचर असणार आहे ढमाले सर, त्यांचे एक्सपेंडिचर म्हणजे आमच्या सगळ्यांचे काय असणार आहे, इन्कम असणार आहे. मग आमच्या सगळ्यांकडे जाऊन इन्कम विचारण्यापेक्षा डायरेक्ट सरांकडे जाऊन, ढमाले सरांकडे जाऊन जर तुम्ही त्यांचे एक्सपेंडिचर विचारले तर त्यांचे एक्सपेंडिचर म्हणजे आमचे थोडक्यात काय झाले, इन्कमच झाले. म्हणून एक्सपेंडिचर मेथडचा अर्थ तोच झाला की ह्याच्यातसुद्धा आपण, जसं काल आपण इन्कम्सची टोटल करून नॅशनल इन्कम काढत होतो, तसं आपण एक्सपेंडिचर्सची टोटल करून सुद्धा नॅशनल इन्कम काढू शकतो. ठीक आहे, बघू मग आपण काय दिलं याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कालसारखंच आहे, दिस मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम इज ऑल्सो नोन ॲज आउटले मेथड. प्रत्येक मेथडला 2-2 नाव आहेत. काल पण आपण बघितलं, इन्कम मेथडला जसं फॅक्टर कॉस्ट मेथड असं एक नाव होतं, तसंच एक्सपेंडिचर मेथडला इज ऑल्सो नोन ॲज आउटले मेथड. आउटले मेथडसुद्धा असं म्हणतात. काय केलं जातं या मेथडमध्ये बघा, अकॉर्डिंग टू दिस मेथड, की या मेथडमध्ये द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द सोसायटी, द टोटल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द सोसायटी, सोसायटी मीन्स समाज, म्हणजे थोडक्यात पीपल, माणसं, बरोबर आहे ना, की आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये जेवढे माणसं राहतात त्या सगळ्यांचे जे काय टोटल एक्सपेंडिचर असतात इन अ पर्टिक्युलर इयर, एका वर्षभरात, फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, ह्या वर्षभरात समाजातील किंवा देशातील माणसांकडून जेवढे खर्च केले जातात, इज ॲडेड टुगेदर, ते सगळे खर्च त्यांचे काय केले जातात, एकत्ररित्या टोटल ॲड केले जातात आणि आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा एक्सपेंडिचरची टोटल करून सुद्धा नॅशनल इन्कम काढता येऊ शकतं. ओके, आता इन्कम कुठले कुठले असू शकतात, तर इन्कम कॅन बी स्पेंड आयदर ऑन कन्झ्युमर गुड्स ऑर कॅपिटल गुड्स. आता माणूस साहजिक खर्च करतो, तुम्ही असून दे, मी असून दे, तुमचे पण खर्च असतात, माझे पण खर्च असतात. पण माणसाला जेव्हा इन्कम, खर्च कोण करू शकतं, जो इन्कम कमवतो, बरोबर आहे ना. मग साहजिक उद्या ज्यावेळेस तुम्ही कामाला लागताल, तुम्हाला जेव्हा इन्कम स्टार्ट होईल, तुम्ही पण खर्च करायला सुरुवात करताल. पण कुठे करताल, तर इन्कम कॅन इज स्पेंड आयदर ऑन कन्झ्युमर गुड्स, माणूस जे काय पैसे कमवतो ते 2 गोष्टींवर खर्च करतो, एक कन्झ्युमर गुड्स और कॅपिटल गुड्स. दोघांमध्ये फरक आहे. कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय, तर अशा गोष्टी की ज्या आपले खर्च झाले की झाले, ते परत नाही भेटत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं 2,000 रुपये आहेत, बरोबर ना. 1,000 रुपयाचा समजा तुम्ही किराणा भरला, किराणा माल भरला, आणि 1,000 रुपयाचा समजा तुम्ही काहीतरी एखादी सोन्याची छोटीशी वस्तू केली, तर दोघांमध्ये फरक काय, की 1,000 रुपयाचा जो किराणा माल भरला आहे तो तुम्ही खाण्यासाठी वापरणार आहे, कन्झम्पशन करणार आहे. तो परत आपल्याला फ्युचरमध्ये ते परत 1,000 रुपये एकदा खर्च झाले की ते परत भेटणार नाही, कारण ते तुम्ही खाण्यावरही खर्च करत आहे, बरोबर आहे. पण 1,000 रुपयाची जे सोन्याची जी काय रिंग घेतली समजा, असं ॲज्युम करा, ते इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल गुड्स आहे.
कारण ते पैसे परत तुम्हाला फ्युचरमध्ये समजा गरज वाटली की मला परत 1000 रुपये पाहिजेत, तर तुम्ही तुमचं सोनं विकून तुमचा जो खर्च केला होता तो परत तुम्हाला भेटू शकतो. म्हणून असे 2 खर्च असतात की कंझ्युमर गुड्स आणि कॅपिटल गुड्स. मग त्या वाक्याचा अर्थ काय दिला आहे की इन्कम कॅन बी स्पेंड, माणसाचं जे काही इन्कम असतं ते 2 ठिकाणी खर्च होतं, ऑन कंझ्युमर गुड्स ऑर ऑन कॅपिटल गुड्स. दच वी कॅन गेट नॅशनल इन्कम. मग आपण नॅशनल इन्कम काढू शकतो कसं, तर बाय समिंग अप म्हणजे टोटल ॲडिंग, बरोबर आहे. बाय समिंग अप ऑल कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर मेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स ॲज वेल ॲज गव्हर्मेंट ऑफ अ कंट्री ड्युरिंग अ इयर. मग जर एक्सपेंडिचर मेथडचा वापर करून जर नॅशनल इन्कम काढायचं असेल तर कसं काढलं जातं, बाय समिंग अप ऑल कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर मेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स ॲज वेल ॲज गव्हर्मेंट ऑफ अ कंट्री. की आपल्या देशामध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत, जेवढी माणसं आहेत, फर्म्स जेवढ्या कंपनीज आहेत, ॲज वेल ॲज गव्हर्मेंट आणि आपल्या देशाचं जे सरकार आहे, गव्हर्मेंट आहे, ड्युरिंग अ इयर, हे वर्षभरात फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च जेवढे खर्च करतात. कुठले खर्च, ऑल कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, बरोबर आहे ना. हे सगळे गव्हर्मेंट, पब्लिक, कंपनीज वर्षभरात जेवढे कन्झम्पशन एक्सपेंडिचर करतात, जेवढे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर करतात, ह्या सगळ्यांची काय करायची, बाय समिंग अप ह्या सगळ्यांची टोटल करून वी कॅन गेट नॅशनल इन्कम. या सगळ्या एक्सपेंडिचरची टोटल करून आपण आपलं नॅशनल इन्कम फाइंड आउट करू शकतो. ओके. दच म्हणून त्यांनी एक नॅशनल इन्कमचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. दच GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इज फाउंड बाय ॲडिंग. मग त्यांनी एक फॉर्म्युला दिला आहे बघा, NI नॅशनल इन्कम इज इक्वल टू C+I+G प्लस X-M प्लस R-P. आता हा जो काय फॉर्म्युला दिलेला आहे C+I+G प्लस ब्रॅकेट X-M प्लस ब्रॅकेट R-P, ह्या प्रत्येकाचा डिटेल अर्थ पुढं आहे. साहजिक आहे, तुम्ही म्हणताल ना सर C म्हणजे काय, I म्हणजे काय, G म्हणजे काय, तर ह्या प्रत्येकाचं पुढं डिटेलमध्ये अर्थ दिलेला आहे. तो आपण पुढे डिटेलमध्ये बघू आता. तर C तो स्टार्टिंग तो फॉर्म्युल्यामध्ये जो C होता, C म्हणजे काय, तर प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. थोडक्यात शॉर्ट फॉर्ममध्ये Cचा अर्थ कन्झम्पशन एक्सपेंडिचर, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल ना. काय दिलं बघा त्यांनी, इट रेफर्स एक्सपेंडिचर बाय हाऊस होल्ड्स. की भारतामध्ये जेवढे हाऊस होल्ड्स आहेत, हाऊस होल्ड्स म्हणजे इंडिव्हिज्युअल सिंगल माणसं राहतात, हाऊस होल्ड्स म्हणजे घरातला करता माणूस थोडक्यात, बरोबर आहे ना. की आपल्या घरात बाबा तुमचे वडील कामाला जात असतील तर तुमच्या वडिलांचे जे काही खर्च असतात कशावर, ऑन नॉन ड्युरेबल गुड्स सच ॲज फूड विच आर यूज इमिजिएटली. की तुमच्या घरातील जो करता म्हणजे तुमचे वडील, तुमचे वडिलांचे जे काही खर्च असतात ना कोणाकोणावर, सच ॲज फूड खाण्यावर जे खर्च केले जातात. त्यानंतर एक्सपेंडिचर ऑन ड्युरेबल गुड्स, बरोबर. ड्युरेबल गुड्स पण घेतो ना घरामध्ये आपण, सच ॲज कार घेतो, कम्प्युटर परचेस करतो, TV परचेस करतो, वॉशिंग मशीन परचेस करतो, बरोबर ना. विच आर जनरली यूज फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम, बरोबर. आता भाजीमध्ये आणि कारमध्ये फरक काय, साहजिक आहे. आमच्या घरातले सर बाबा, आमच्या घरात वडिलांनी ह्या महिन्यात भाजीवर पण खर्च केला, भाज्या वगैरे आणतात, बरोबर ना. आणि ह्या महिन्यात वडिलांनी सर आमच्या एक TV पण परचेस केला. दोन्ही खर्च केले, पण दोघांमध्ये फरक काय, भाज्यांवर जो काय खर्च केला तो नॉन ड्युरेबल गुड्स आहेत, ते काय जास्त टिकत नाही, विच आर यूज इमिजिएटली. भाज्या आणल्या की आपण लगेच खाऊन टाकतो, बरोबर. ते काय स्टोअर वगैरे करता येत नाही. परंतु TVवर जो काय वडिलांनी खर्च केला आहे तो मात्र ड्युरेबल गुड्स आहे, विच कॅन बी यूज लॉंग पिरियड. एकदाच खर्च केला आहे, आता सारखा TVवर खर्च करायची गरज नाही आहे, बरोबर ना. त्याचप्रमाणे अजून वडिलांनी कशावर खर्च केलेला असतो, एक्सपेंडिचर ऑन सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मेडिकल सर्व्हिसेस, बरोबर आहे. कधी अचानक बाबा एखाद्या महिन्यात बाबा घरातलं कोण ॲडमिट झालं तर तिथं हॉस्पिटलचं बिल ते वडिलांना खर्च करावा लागतो. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बरोबर आहे ना. वडील समजा कामाला बसने जात असतील, PMTने जात असतील किंवा स्वतःच्या 2 व्हीलरवर जात असतील तर पेट्रोलचा खर्च, किंवा बसने जात असतील तर तिथं तिकिटाचा खर्च, हा सगळा खर्च वडिलांना पेड करावा लागतो. आणि ह्याला सगळ्यांना म्हणतात कन्झम्पशन एक्सपेंडिचर, प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे थोडक्यात C, बरोबर आहे ना. त्यानंतर I होता,
बरोबर ना, C+I+G असा काहीतरी फॉर्म्युला होता ना. सीचा अर्थ कळला तुम्हाला, कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आता आयचा अर्थ काय दिला आहे, तर बघा आय म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं असेल तर सी म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे काय, तर इट रेफर्स टू एक्सपेंडिचर मेड बाय प्रायव्हेट बिझनेस ऑन रिप्लेसमेंट, रिन्युअल्स अँड न्यू इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्या वडिलांचा बिझनेस आहे, दुकान आहे, बरोबर ना. तुमच्या वडिलांचं एक मोठं मोबाईल शॉप आहे. पण आता ह्या महिन्यात वडिलांनी कुठले खर्च केले, मेड बाय प्रायव्हेट बिझनेसेस ऑन रिप्लेसमेंट, रिन्युअल्स अँड न्यू इन्व्हेस्टमेंट. रिन्युअल्स, रिप्लेसमेंट केलं. रिन्युअल्सचा अर्थ माहिती आहे बाबा, ह्या महिन्यात वडिलांनी काय केलं, तुमच्या दुकानात थोडंसं रिन्युएशन करून घेतलं. रिन्युएशन म्हणजे कलर मारला, फर्निचरचं थोडंसं काम केलं, जरा दुकान चकाचक केलं. चकाचक म्हणजे याचा अर्थ POP वगैरे लावलं. मग त्यासाठी वडिलांचे एक 40-50 हजार रुपये खर्च झाले. न्यू इन्व्हेस्टमेंट केली काहीतरी. वडिलांनी अजून एक शेजारची जागा रिकामी होती, शेजारचं शॉप रिकामं होतं, ते पण घेऊन टाकलं. म्हणजे तुमचं मोबाईल शॉप आता मोठं झालं आहे, त्यात वडिलांनी खर्च केला. तर ह्या सगळ्यांना इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणतात. बरोबर आहे ना. कारण हा वन टाईम झालेला खर्च आहे, परत परत त्यांना दर महिन्याला करायची गरज नाही आहे. हा इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. ओके. त्यानंतर सी झाला, आय झाला. आता जी बघू. दिले बघा जीचा अर्थ काय, तर जीचा अर्थ सोप्या भाषेत गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगतोय. सी म्हणजे काय, कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आय म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. तसं जी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचे पण खर्च होत असतात, भरपूर खर्च करतात. मग दिलं त्यांनी गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचे पण दोन खर्च असतात, एक फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि एक इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. दोघांचं सेपरेट दिले बघा एक्सप्लेनेशन. पहिलं बघू आपण गव्हर्नमेंट्स फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर दिले बघा. गव्हर्नमेंट्स फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर रेफर्स टू एक्सपेंडिचर इनकर बाय गव्हर्नमेंट ऑन व्हेरियस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसवर पण खर्च करत असतात. म्हणजे काय, तर लाईक लॉ अँड ऑर्डरवर गव्हर्नमेंटचा प्रचंड खर्च होतो, डिफेन्सवर खर्च होत असतो, एज्युकेशन, हेल्थ, किती खर्च होतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हेल्थ. आता तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या काळात गव्हर्नमेंटनी भरपूर प्रमाणावर खर्च केला. कारण जी माणसं ॲडमिट होत होती, तुम्हाला माहिती आहे कोविड सेंटरला जी माणसं ॲडमिट केली जायचे पेशंट, त्यांचा दिवसाचा खर्च जो काय असेल तो सगळा खर्च गव्हर्नमेंटला पेड करावा लागत होता. त्यानंतर एज्युकेशनवर गव्हर्नमेंट खर्च करते. एज्युकेशनवर खर्च करते म्हणजे साहजिक आहे, ज्या काय अनएडेड एडेड जे काय स्कूल्स कॉलेज असतील तिथल्या शिक्षकांचे जे काय पगार असतात ते पगार कोण करत असतं, गव्हर्नमेंट करत असतं. डिफेन्सवर भरपूर खर्च डिफेन्सवर केला जातो. आज आपला आर्मी असून दे, मिलिटरी असून दे, ह्यांच्याकडे जे काय गन्स असतील, वेपन्स असतील, वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी असतील, ह्या सगळ्या खर्च कोण करत असतं त्याच्यावर, तर गव्हर्नमेंट करत असतं. मग साहजिक आहे गव्हर्नमेंट अशा भरपूर ज्या काय देशातल्या ज्या काय फॅसिलिटीज असतात की जे आपल्याला प्रोव्हाइड करतात त्याच्यावर गव्हर्नमेंट खर्च करत असतात. आणि अजून एक खर्च म्हणजे कुठले, तर गव्हर्नमेंट्स इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर रेफर्स टू द एक्सपेंडिचर इनकर्ड बाय गव्हर्नमेंट ऑन क्रिएटिंग इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी. काय काय खर्च गव्हर्नमेंट असे करतात की जे वन टाईम करतात, एकदाच करतात. इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी लाईक कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. आज तुम्ही बघताय भरपूर ठिकाणी चांगले रोड्स, हायवेचं काम तुम्ही बघताय चांगल्या ठिकाणी बांधतायत. बरोबर आहे ना. रेल्वेज, ब्रिजेस, डॅम्स, कॅनल्स. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट म्हणलं की आता साहजिक आहे रोड, रस्ते आले, रेल्वे आले, ब्रिज आले, वेगवेगळे डॅम्स, धरणं आली, कॅनल्स आले. ह्या सगळ्यांवर तर गव्हर्नमेंटचा कितीतरी प्रचंड प्रमाणात खर्च होत असतो. याला म्हणतात गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर. नक्की कळलं. त्यानंतर पुढचं बघू. X-M आणि R-P असे लास्टला दोन ब्रॅकेट होते, तर त्याचा अर्थ दिलेला आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितला होता. X-M म्हणजे काय, तर नेट एक्सपोर्ट्स किंवा नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय, तर दिलं त्यांनी इट रेफर्स टू द डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट
हा जो एक्स आहे, एक्सचा अर्थ असतो एक्सपोर्ट. एक मिनिट, एक्सचा अर्थ असतो एक्सपोर्ट आणि एम म्हणजे इम्पोर्ट. सो एक्स मायनस एम म्हणजे काय, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. म्हणून त्याचा अर्थ त्यांनी दिला आहे, इट रेफर्स टू द डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स ऑफ अ कंट्री ड्युरिंग अ पिरियड ऑफ 1 year. की आपल्या भारतातून जेवढा माल एक्सपोर्ट केला जातो किंवा आपण बाहेरच्या देशाकडून जेवढा माल इम्पोर्ट करतो, ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्याला एक्स मायनस एम म्हणजेच नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. ओके. आणि साहजिक आहे, इम्पोर्टपेक्षा एक्सपोर्ट नेहमी ग्रेटर असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अमेरिकेकडून समजा 80 रुपयाचा माल इम्पोर्ट करतो, बरोबर आहे ना. म्हणजे त्याला एम म्हणू आपण, इम्पोर्ट करतो त्यांच्याकडून समजा मागवत असेल तर आपण पण त्यांना एक्सपोर्ट करायचा, पण एक्सपोर्ट नेहमी जास्त पाहिजे. आपण एक्सपोर्ट समजा त्यांना कितीचा करायचा, 100 रुपीजचा करायचा. मग जेणेकरून त्यांना 100 रुपयाचा माल पाठवा, पण त्यांच्याकडून 80 रुपयाचाच माल परचेस करा, इम्पोर्ट करा, की जेणेकरून तुम्ही 20 रुपये प्रॉफिटमध्ये राहताल. मग तो तुमचा नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, नेट फॉरेन इन्कम असेल. ओके. आणि नेट रिसिप्ट्स शेवटचा एक लास्ट ब्रॅकेट होता आर मायनस पी. आर मायनस पी म्हणजे रिसिप्ट्स मायनस पेमेंट. दिलं त्याचा अर्थ, द डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय फॉरेनर्स ऑन डोमेस्टिक गुड्स अँड सर्व्हिसेस अँड एक्सपेंडिचर इन्कर्ड ॲब्रॉड बाय रेझिडेंट्स ऑन फॉरेन गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, भरपूर फॉरेनर्स आपल्या इथं शिकायला येतात, बरोबर आहे ना. आणि भरपूर आपल्या इथले स्टुडंट्स बाहेरच्या देशात जाऊन सेटल झालेले आहेत किंवा बाहेरच्या देशात जाऊन तिथं कामाला जात असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे, की बाहेरच्या देशातले येऊन जेव्हा आपल्या इथं जे काय खर्च करतात, म्हणजे फॉरेनर्स आपल्या इथं फिरायला येतात, काय काय फॉरेनर्स आपल्या इथं कामाला सुद्धा असतील, तर आपल्या इथं येऊन आपल्या इथल्या वस्तूंवर जो काय ते खर्च करतात ते आपलं रिसिप्ट झालं. आणि पेमेंट्स म्हणजे काय, की आपल्या इथले रेझिडंट्स म्हणजे इंडियन पर्सन जेव्हा बाहेरच्या देशात जाऊन खर्च करतात, तिथं जाऊन आपले पैसे खर्च करतात, त्याला म्हणतात पेमेंट्स. आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स असतो, रिसिप्ट्स मायनस पेमेंट्स, त्याला म्हणतात नेट रिसिप्ट्स, बरोबर आहे. म्हणजे फॉरेनर्स आपल्या इथे येऊन समजा 100 रुपीजचं खर्च करत असेल तर ते आपलं रिसिप्ट झालं. आणि आपल्या इथले इंडियन पब्लिक समजा बाहेरच्या देशात जाऊन 80 रुपीजचा खर्च करत असतील, ते आपले काय झाले, पेमेंट झाले. सो डिफरन्स बिटवीन आर मायनस पी त्याला म्हणतात नेट रिसिप्ट्स. नक्की कळलं. तर असे टोटल 5 पॉईंट्स घेतले आपण. परत एकदा बघा, आज आपण एक्सपेंडिचर मेथड बघितली. एक्सपेंडिचर मेथडचा स्क्रीनवर तुम्हाला शेवटी फॉर्म्युला दिसतोय, NI इज इक्वल टू नॅशनल इन्कम इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस ब्रॅकेट एक्स मायनस एम प्लस ब्रॅकेट आर मायनस पी. तर हा जो काय फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामधल्या प्रत्येकाचा अर्थ, सी म्हणजे काय, आय म्हणजे काय, जी म्हणजे काय, तर ह्या प्रत्येकाचा डिटेलमध्ये अर्थ तुम्हाला स्लाईडमध्ये एक स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर आहे ना. तर तुम्ही काय करताल, व्यवस्थित तो क्वेश्चन पहिल्यांदा नीट ऐकून घ्या. एकदा नाही कळला तर 2 वेळा परत ऐका, पण व्यवस्थित समजून ऐका तो. आणि नंतर ऐकून झाल्यानंतर तो व्यवस्थित मी स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करतो, ते फक्त व्यवस्थित तो नोट डाऊन करून घ्या. ओके. उद्यापासून आपण एकतर नवीन टॉपिक स्टार्ट करू किंवा नॅशनल इन्कमचंच थोडंफार काय राहिलं अजून काय घेण्यासारखं असेल तर उद्या आपण नॅशनल इन्कमचंच बघू. ओके, बाय.